26 जानेवारीनंतर भिवा रणजीस आला होता. कारण जो तो उठून फोन करत होता आणि एकच प्रश्न विचारत होता, इन्स्पेक्टरनी पुरस्कार का नाकारला? त्यांच्या या प्रश्नाला भिवाकडे उत्तर नव्हतं. तो फक्त इतकंच म्हणायचा, पुरस्कार मला मिळाला होता का? मग मी कसं सांगू? त्यावर हे नमुने जे पाल्हाळं लावायचे की ते ऐकून ऐकून भिवाचे कान बधीर व्हायचे, डोकं भडकायचं. पण त्यांना रागवून खरं उत्तर मिळणार नव्हतं म्हणून तो शांत होता. परशा नाईक मधूनच डोकं वर काढल्यासारखा अधूनमधून फोन करून आपलं काय झालं, कवाकारीची पाया भरणे, जाता आता मला येड्यात घेणाय लागले राव, असं म्हणायचा. त्यात सुखदेव आणि मंडळाला पार विसर पडल्यासारखं झालं होतं. कित्येक दिवसात त्यांचा फोनच नव्हता. हे नुसतं मनात आलं तर भिवाचा फोन वाजला. मोबाईलमधलं नाव बघून भिवा हसत म्हणाला, काय वाडा पाजून उडतंच आहे का? काय जावा तवा टिंगल करतंय, फोन का म्हणून केला नाही? त्यानेच उलटं विचारलं. अहो हे मी तुम्हाला विचारणार होतो. काम असतं तर मुताईला पॅन्टची चेन काढच तवर तुम्हाला दम धरावला नसता, आता भागलं ना? सुखदेव समोरून बोलत होता. भिवा एकदम अचंबित झाला. उलटा प्रश्न मी विचारणार होतो, जाऊ द्या, काम बोला. तुम्ही आता कामापुरतंच बोलणार? आम्हाला तरी काय तुमच्या संग सोयरीक करायची होती का? जाफर भाई बरोबर होता, आम्हाला त्याचं पटलं नाही. आता समजा पाठायला लागलंय, तुम्ही कोल्हापूरला येणार आहे का? काय काम होतं का? वाटलंच तुम्ही असं विचारणार. सरली माझी येळ आता अधर केळ. उगं नाही म्हणती, मानकूची घरभरणी उद्या. सुखदेवनी मूळ मुद्दा सांगितला. झालं होय त्याचं घर बांधून? मग काय तुमच्यासाठी राहतंय वय? भावकी घालून पाडून बोलत होती, इकलं 2 एकराचं रान आणि बांधलं घर. तुमच्या भरवशावर त्या डॉलरेचं पार खिंडार झालं असतं तरी तुमच्यानी पैसा सुटला नसता. जाऊ द्या, या उद्या. अरे उद्या जरा काम असेल महत्त्वाचं. कसली महत्त्वाची कामं असतात तुमचं तुम्हाला ठावं. बघा जमलं तर या, आम्ही आमचं काम केलं आहे, मानकुला तर तुमची आशाच नाही आहे. एवढं बोलून सुखदेवनी फोन कट करून टाकला. भिवा एकदम अस्वस्थ झाला. उगाचच विचार करायला लागला, आपलं काय चुकलं? पण उत्तर सापडत नव्हतं. त्यामुळे त्याचं डोकं थोडं ठणकायला लागलं. त्यात भर म्हणून चौगुलेचा फोन आला. हां बोला, तुमचं काय आता? अभिनंदन. कशाबद्दल? गेली आपली फाईल मंत्रालयात. ते 50 लाखानं ऑडी घ्यायला उद्या येतो पुण्याला. उद्या का? तुम्ही घरभरणीला जाणार नाही का? कोणाच्या? अहो मानकू पिसळची घरभरणी आहे ना. साहेब तुम्ही पण आहे ना, नको ती माणसं जवळ केली. यांच्याच्यानं घर शेकारणं नाही झालं का वा? पण तुमच्या पैशावर इमलेचं सपान बघत होते समदे. मला मस्त वाटायचं तुमच्या कानावर घालावं, पण यांनीच माझे कान भरले म्हणल्यावर मी तरी काय करणार? त्यांनी तुम्हाला पुरतं चाटून पुसून लुटून खाल्ले. तुमच्याच पैशाचं जेवाय जाणार होय तुम्ही? चौगुलेनी फुणगी लावली. काय आहे चौगुले, माणसं कळायची पण एक वेळ असते. तीच वेळ आता आली का नाही बघा. त्या मानकुनी तुम्हाला फोन बी केला नसेल, रंग्या भिंग्यानी केला असेल फोन. नाही मला सुखदेवनी फोन, अहो त्यो तर 1 नंबरचा हरामजादा आहे. माझ्याकडं कमिशन मागत होते ते. तुम्हाला सांगेन म्हणलं तेव्हा शान झालंय ते. बरं मी उद्या येतोय, गाडी आणि पैसे घेऊन जायचं नागपूरला साहेबाकडं. वाटलं तर तुम्ही त्या इटकरला फायलीचं खरं खोटं करा. नाही नाही, मला बरं वाटत नाही आहे जरा. 2 दिवसांनी आलात तर. असं काय अंतरून धरलं आहे का पार? गाडीवाल्याचं चेक आणि 50 द्यायला काय आहे? मी घरी येतो तुमच्या. नाही नको, तुम्ही पुण्यात या उद्या, तुमची झंझट मिटवतो. अरे वा, तुमचं एवढं महत्त्वाचं काम केलं तरी आमची झंझटच का? चांगला न्याय आहे. आता काम झाल्यावर झंझट वाटली का आमची? चौगुले भणकला होता. त्याला समजावत तो म्हणाला, नाही नाही म्हणजे काय असेल ते एकदाचं उद्या मिटवू. तुम्हाला माणसं बरोबर कामापुरती वापरता येतात बरं का. आत्ता पटलं आहे मला. पटलं ना, मग उद्या या, बाकीचं उद्या बोलू. असं म्हणून वैतागून भिवानी फोन कट केला. या सगळ्या फोनच्या व्यापात त्याची सगळी कामं राहून गेली. अजिंक्यची परीक्षा जवळ आल्यानं सई त्याच्या अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देत होती. त्यामुळे भिवाचं नेमकं काय चालू आहे याच्याकडे तिचं लक्ष नव्हतं. एकूणात कोल्हापूरचं प्रकरण मार्गी लागल्यामुळे भिवा आपल्या मूळ व्यवसायाकडे लक्ष देतोय, त्यामुळे तिला बरं वाटत होतं. त्यामुळे तिचं चिडचिड करणं आता थांबलं होतं. भिवानी मॅनेजर म्हणून एक नवीन मुलगा कामाला ठेवला होता. पहिल्यांदा संपत असल्यामुळे त्याला काही बघायला लागत नव्हतं. पण तसं आता होत नव्हतं. सगळे व्यवहार भिवाला जातीने पाहायला लागत होते.
त्यामुळे त्याचं गावाला जाणं होईना. त्यात परशेचं टुमणं काही थांबत नव्हतं. म्हणून त्यांनी जायचं ठरवलं होतं, तर त्यात हा बाबा चौगुले येऊन बसला. ऑडीची डिलिव्हरी घेता सवरता दुपार टळून गेली. त्यात मध्येच त्याला गोडाऊनला जायला लागलं. तो येईपर्यंत चौगुले लॉजवर दारू पिऊन लक्काच झाला होता. सारखा फोन करून करून भिवाला हैराण करत होता. गोडाऊनचं काम संपवून भिवा थेट लॉजवर आला. गाडी पार्क करून ऑडी समोर गेला आणि काहीतरी बघितल्यासारखा तो परत माघारी फिरला. ऑडीचा उजवा भाग घासलेला, त्यामुळे तिचा रंग उडालेला. इतक्या महाग गाडीची पहिल्याच दिवशी अवस्था बघून त्याच्या काळजात दुःख झालं. उजवा हात सहजच गाडीवर आपोआप फिरला गेला. इतक्यात परत फोन वाजला. तो वाजतच राहिला. भिवाचं फोनच्या आवाजाकडे लक्ष नव्हतं. मनात हळहळ करत तो लॉजमध्ये शिरला आणि सोमा चौगुलेच्या रूमकडे आला तर दार उघडं. सोमा उघडा बंब बेडवर पडलेला, बाजूला 3-4 बाटल्या पडलेल्या, चाकणा खाली सांडलेला. सगळं नजरेनं बघून भिवानी दारावर टकटक केली तर पडल्या जागेवरनं चौगुले ओरडला, अरे कोण आहे? मी आहे. तू काय माझा बाप आहे का रे? मी भिवा कुसेकर. असं म्हणत भिवा पुढे आला. चौगुले स्वतःला सावरत उठून बसला आणि म्हणाला, साहेब सॉरी बरं का. काय हे सध्या मला लय गिऱ्हाईक आहे. का माहिती का? नाही माहिती का? तुमचं काम केलं अख्ख्या कोल्हापुरात झालं. एक श्रीमंत माणूस आहे कोल्हापुरातला. त्याच्या पोऱ्याला भारती विद्यापीठात कामाला लावायचे. एक देणार तो एक. डुलत त्यांनी तर्जनी भिवाच्या नाकापुढे मिरवली. 1 लाख? हड, लाखातली हलकी कामं नाही करत आपण. 1 कोटी देणार आहे, कोटी. बघा त्यो दानशूर. नाही तर तुम्ही हलकट. एवढं मोठं काम करून दिलं काय? मूठ आवळून अंगठ्यावर जोर देत तो म्हणाला. भिवा शांत होता, कारण चौगुले काय बोलतो हे त्याचं त्याला कळत नव्हतं. भिवानी खिशातून एक चेकबुक काढलं. चेक लिहून फाडून त्याच्यासमोर धरला. त्या चेककडे बघून त्याने मान उंचावून विचारलं, काय आहे? तुमचे उरलेले पैसे. कुठे आहेत पैसे? हे काय चेक दिला ना? त्याची काय वळकटी करून घालून घेऊ का? कॅश मोजा, कॅश. असं म्हणत त्यांनी तर्जनी आणि अंगठा एकावर एक घासत झोक घेतला. तसा तो कलंडला. भिवानी त्याला पटकन धरला. सोडे, जा नोटा घेऊन ये. आता बँक बंद झाली. मला काय सांगतो? तुझे काशीर घाला ना, आत्ताच्या आत्ता पैसे टाक. आत्ता कुठून आणू? दरोडा घाल. असं नाही म्हणणार मी, पण मला माझे पैसे पाहिजे आत्ताच्या आत्ता. काय पण कर तिकडं. कॅश सकाळी दिली तर नाही चालणार. आत्ता आण. काम झालं तर गुल्ल्या देतोय रे. स्वतः पैसे घेऊन बसला. दुसऱ्याचे द्यायचे तर बँकेचा बहाणा सांगतोय. चौगुले, हा बहाणा नाही आहे. किती वाजलेत बघितलं? माहिती मला. पैसे घेऊन येतो म्हणून गेला ना, आता दात इचकून बँकेचं कारण सांगतो. तुला पैसे द्यायचे नाही का माझे? दोन्ही हातावर जोर देत तो अर्धवट उठत विचारत होता. भिवाला त्याच्यापुढे काय बोलावं कळेना, म्हणून तोही उठला. अरे कुठं निघाला? बस खाली. असं म्हणत तो धपकन बेडवर पडला. बरळायला लागला. भिवानी चेक उचलला. ठेवतो खाली. पैसे आणून दे, तेव्हा घेऊन जायचं. असं म्हणत चौगुलेनी चेक त्याच्या हातातनं हिसकावून घेतला. भिवा बाहेर पडला आणि रागात त्याने दार ओढून घेतलं. त्याचा खाडकन झालेला आवाज पण त्याला आला नाही. भिवा रागारागानं खाली आला. गाडीत बसून घरी आला. रात्र किरकिरत होती आणि रात्रीची किरकिर सोमाच्या किरकिरीनं आणखीनच किर्र भासत होती. रस्त्यावरचे दिवे आग ओकल्यासारखे त्याच्या डोळ्यांना खिडकीतून भासत होते. भीमाची अस्वस्थता सईच्या कधीच ध्यानात येत नव्हती. तो तिच्यासमोर सतत हसतमुख जात होता. पण आज मात्र त्याचा पडलेला चेहरा बघून तिने विचारलं, आज टेन्शन दिसतंय काहीतरी? काही नाही, तो चौगुले आत्ताच्या आत 50 लाख मागतोय. कसले? त्याने काम केल्याचे. इतके? तिच्या प्रश्नावर भिवा निरुत्तर झाला आणि म्हणाला, चल मला जेवायला वाढ. मुलं जेवली का? ती अभ्यास करतायत, जेवतील नंतर. अगं 10 वाजत आलेत, कधी जेवणार? बोलो बरं त्यांना. तुम्ही बसा, मी त्यांना घेऊन येते. असं म्हणत ती मुलांच्या बेडरूमकडे गेली. भिवा डायनिंग टेबलवर येऊन बसला. तोवर मुलंही आली. मग सगळे कित्येक दिवसांनी गोळा मेळ्याने जेवायला बसले. सकाळी 10 वाजता भिवा बँकेत गेला. 50 लाख रुपये घेऊन लॉजवर आला. त्यांनी खालूनच फोन करून चौगुलेला खाली बोलवून घेतलं. तोही दोडू आला हसत. नमस्कार साहेब. 50 लाख. चला की चहा घेऊ. नको, मला काम आहे. साहेबांना गाडीचं सांगितलं का? नाही ना, काल घासलीन गाडी. आता काय सांगावं साहेब? शोरूमला जाऊन टचअप काढून घेऊ ना. तुम्ही जा. आणि हे पैसे दिल्याचं पण सांगा.
साहेब सगळे पैसे त्यांना दिले, मला काय भेटलं? फुकटची हमालीच झाली माझी. चौगुले परत परत एवढंच बोलत होता, पण खरी परिस्थिती काय ते त्याला आणि साहेबाला ठाऊक. ते पण त्याला पैसे घरपोच मिळाल्यामुळे कुरकुरत नव्हते. त्यात फुकटात गाडी पदरात पाडून घेतलेली. त्यामुळे त्याला भिवाला काही बोलायचा प्रश्नच येत नव्हता. एकदाचा सोमा चौगुलेचा व्यवहार संपला होता, त्यामुळे भिवाला बरं वाटत होतं. त्यात परश्या सकाळीच येऊन ऑफिसात बसला होता. त्याला जास्त ताटकळायला लागू नये म्हणून भिवा घाईने ऑफिसला आला. परश्याला घेऊन तो आळंदीत अंकुश मांडेकरकडे आला. अंकुशला काम समजावून सांगितलं. त्याला गाडीत टाकून सोळूत घेऊन आला. पादुका बांधण्याचं कंत्राट त्याला देऊन भिवानं कामाचा ॲडव्हान्स चेक दिला आणि कामाचा शुभारंभ करण्याची तारीख ठरवून तो ग्रामपंचायतीत आला. सरपंचाच्या कानावर घातलं. मुकिंदा आल्यापासनं भिवाला पालीसारखा चिकटला होता. पाऊत का सोन्याचे बसवणार आहे वय? मुकिंदानं विचारलं तर परश्या त्याच्यावर तोंड टाकत म्हणला, डुकरगत आम्ही तुमच्या तोंड खुपसलं का? तवावर दोघांची जुंपली. दोघंही एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्या काढत होते. भिवानी दोघांना शांत राहायला सांगितलं, पण ते ऐकतील तर सोळूकर कसले. त्यांच्या बाचाबाचीनं ग्रामपंचायतीचं पटांगण भरून गेलं होतं. नारायण पाटील हातवारे करत ओरडला, गापता का आता? तेव्हा दोघे शांत झाले. मग नारायण पाटील दोन्ही हात वर करत बोलायला लागला. गावाला कोर्रापती काढायची खोडे. तवा माई गावकऱ्यांना हातपाय जोडून विनंती, कोणी कोणाचा दुस्वास करू नका. नाईक पण गावकरीचे आहेत, ते काय उपरे नाहीत. पाऊत का दगडाच्या काय आणि सोन्याच्या काय? दगडाच्या पाऊतकावर पण माथाच टेकतो आणि सोन्याच्या पाऊतकावर वे माथाच टेकतो. आता मेलेली मडी कोणी उकरू नाही. मेलेली मडी उकरू नाही हे वाक्य ऐकलं आणि परश्याच्या डोक्यात तिडीक गेली. तो आवाज चढवून म्हणला, आमची ती मडी आणि तुम्ही उकरता, त्याला काय म्हणायचं? जमलेलं गाव शांत झालं. हे बघ परश्या, मला तसं म्हणायचं नव्हतं. काय हे गावकरी जावा बघावं तवा हेच विचारतात. माझी नाईक गावात आलते, त्याला पुरावा काय? तेव्हा तो पुरावा कोणी उकरू नाही. नायकांचंच म्हणणं आहे ना. मग म्हणाय काय झालं? मला असं म्हणायचं आहे, या पाऊत का बांधल्या तर उत्सव करता येईन. तालुक्यातून समजा नाईक समाज गावासाठी वर्षाकाठी तरी येईन का नाही? गावाचा मान वाढेल का भिवाचा मान वाढतोय? नारायण पाटील बोलला तेव्हा परश्याची दातखिळ बसल्यासारखी झाली. भंडलकर पाहुणा पुढे आला आणि म्हणाला, पाटील म्हणतात ते समध्या नायकांना पटलं असेल. अरे बाबा, ह्यो मान अख्ख्या पंचक्रोशीत सोळीला मिळेल इथनं पुढं. जेजुरी बरोबरीनं ओमाजी नायकाचं चांगलं स्मारक बांधून द्यायचं बेतले भिवा दाजींनी. तो माणूस आपल्यासाठी एवढं करतोय, त्याला प्रोत्साहन द्यायचं का कुर्रपती काढत बसायचं? दाजी, तुमच्या मनात जसं असेल तसं करा. मला माहिती आहे, एकदा तुमची वाचा गेली की तुम्ही खरी करता. आता सोन्याच्या पाऊत का करता म्हणताय, खुशाल करा. तुम्ही स्मारकाला हातभार लावला तर मोरला आमची जातभाई करतेन. तसा परश्या तारसुरात म्हणाला, मेवणं काय दड आहे का जात आपली? चांगलं तर करत नाही, पण जे करते त्याच्या तांगड्या तांगड्या अडकवतात. जातीचं काय पुदाक सांगू नका. यो माणूस करल समदबाईजवर, त्याच्याकडं भेदभाव नाही. येता येता मला काळसात पुतळ्यावाल्याकडे नेलतं. 20 फुटाचा पुतळा बसवणारे आपल्या ओमाजी राजांचा. परश्यानं परस्पर फुशारकी मारली तसा मुकुंदा भडाकला. परश्या, पुतळ्याचं नाव काढायचं नाही. गावात पहिली सुरुवात आणि शेवट पुतळ्याचा माझ्या आज्याकडून. जो कोण गावात पुतळा बसवन त्याला यो फाकड्या डांबर भाशीन. मग मी तुझं थोबाड काळं निळं करेल. काय समजतो काय स्वतःला? गावातलं कुत्रं तरी हुंकतंय का तुला शेळपाटा? परश्या त्याच्या अंगावर धावत जात बोलला तसा नारायण पाटील परत उजवा हात वर करून म्हणाला, हे बघा तुम्ही दोघं बी आल्लडे. मुकिंदा, कायदा काय आहे तो असू दे, पण तो कांबळे साहेब तुला एंट्रासिटी घाली कडी बोडायला आत पाठवन. तवा गुन्ह्या गोविंदानं नांदा समदे. नांदाय आम्ही काय पोरी आहे का? आमची दोस्ती म्हणून आमच्यात काय आदावत घेता का तुम्ही? गोविंद गर्दीतून पुढे येत बोलला. तसा प्रकार लक्षात येऊन सगळे खळखळून हसले. वातावरण आनंदी झालं. पंचायतीसमोर आपली पंचायत होऊ नये असं मुकिंदाला वाटलं. तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, त्यांना काय करायचं ते करू द्या. त्यांनी ते बेशक करावं, आपले काय ना नाही. वाईस पदरमोड करावी का दुसऱ्याच्या वंजळीने पाणी प्यावं? आता तरी जुनी रूढ सोडा की. त्याचं बोलणं इतरांना झोंबलं. लहू साळवे आवाज चढवत म्हणला, परत नको ती आठवण देऊ नका, नाही तर एकेकाचं टाळकं सडकल खेटरानं सांगून ठेवतोय. भिवामध्येच म्हणाला, कुणाला पण बोललं तर दुसऱ्याला का झोंबतं? झोंबणार नाही कसं?
शेवटी मांग रामोशी एक कुडी, रक्तामासाचं नातं आहे आमचं, तुम्हाला ते ठाव नाही शेठ. अरे आता बास करा की. आता कसं देवावाने बोलला, वाढूळ कंच भूत बसलं होतं तुझ्या उर्राव रे पारशे. मुंजाबा काळे त्याच्या पाठीवर थाप मारत बोलला. हा सगळा प्रकार संपेपर्यंत अंकुश मांडेकर गाडीत बसून उभला होता. तो गाडीतून बाहेर आलेला बघून भिवा म्हणाला, तो ठेकेदार हाकनाक शिजला गाडीत बसून. चला त्याला सोडून जातो पुण्याला. कामाला सुरुवात कावा करायची दाजी? बघू ना दादा कुठली तारीख म्हणतायत. माझी मुख्यमंत्री जाणणार काय एवढ्यासाठी गावात? ते पण शक्य झालं तर बघू, मी दादांशी बोलतो. दादाची झेप लय मोठी हो, कुणाला जमलं नाही तो ह्यो माणूस करतो. भंडलकर तोंड भरून भिवाचा गुणगान करत होता, पण ते ऐकायला तो तिथं थांबलाच नाही. परशा आणि मुकिंदा एकमेकांकडे माझाव आलेल्या रेड्यागत बघत बघत आपल्या घराकडे गेले. दारात पडलेली लग्नपत्रिका उचलली. भिवानं वाचली. संपतचं लग्न होतं. त्याची पत्रिका कोण देऊन गेलं हे सईलाही माहिती नव्हतं. सईनी पत्रिका बघितली, आवाज चढवत म्हणाली, यांना कितीही खाऊ घाला, हात पार पोटात घातला तरी कोरडा निघणार. मामाचं नावही टाकलं नाही साधं पत्रिकेत. कुणीतरी गुरु भेटलेला दिसतोय. आणि डोळे अचानक ताठरले ते संजय यादवचं मामा म्हणून टाकलेलं नाव बघून. बघितलं ना, तुम्हाला आणि मला जळायला लावायचा प्रकार आहे. काय झालं? त्यांनी संजय यादवचं नाव टाकलं आहे मामा म्हणून पत्रिकेत. आता त्याच्या सावत्राईनं केलं असेल तर ते टाकणारच ना तिच्या भावाचं नाव. ती यादवाचीच आहे. संजय यादव तिचा चुलत भाऊ, सरपंच आहे शेल पिंपळगावचा. खरंच की. मी म्हटलं तो ना आपल्या जातीचा ना पातीचा, आणि तो कसा मामा? का त्याचा मामा केला वाटतं. पण हे माझ्या कसं लक्षात नाही आलं? डोक्यात काहीतरी भ्रम निर्माण झाला ना की होतं असं. काही भ्रमभीम नाही आहे, खरं आहे ते माझ्या मनात येतं. चुकलो. आपण या लग्नाला नाही जायचं. लोक शेण घालतील तोंडात आपल्या. ते कसेही वागले तरी आपण त्यांच्यासारखं वागून चालणार नाही. सई भाचा आहे तो आपला. तुमचा आहे, माझा नोकर होता. शेवटी त्यांनी त्याची लायकी दाखवून दिली की नाही. ठीक आहे, तुला यायचं नसेल तर राहिलं, पण मला जाणं भाग आहे. आपण आपल्याकडून चुकू द्यायचं नाही. पण लक्षात ठेव, तू जर आलीस तर तुझा मान वाढेल. मी जर एकटा गेलो तर तू का आली नाहीस म्हणून लोकांना तोंड देता देता माझ्या तोंडाला फेस येईल. यावर तुझं तू ठरव. भिवा घराबाहेर पडला. 2-4 ठिकाणचं कलेक्शन स्वतः गोळा केलं. प्रत्येक ठिकाणी त्याला एकच प्रश्न विचारला गेला, किती पैसे दिले संपतच्या लग्नाला? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, मी पोरीला 10 तोळ्याचा हार घालणार आहे बास. त्याच्या माघारी तीच माणसं काहीसं कौतुक करत होती तर काहीसं भाच्याला सांभाळता आलं नाही म्हणून दूषणही देत होती. भिवा मात्र संपतच्या अशा वागण्यानं दुखावला गेला होता. या साऱ्या प्रकाराचे सूत्रधार संपतचे वडील असणार हे त्याला कळून चुकलं होतं. पण संपतनी तरी असं वागायला नको होतं. भावकीला काय उत्तर द्यावं हा त्याला प्रश्न पडला होता. एकाही कुसेकराचं नाव पत्रिकेत छापलं नसल्यामुळे त्याच्यापुढे पेच पडला होता. आता लग्नात काय तमाशा होतोय आणि काय नाही याचा विचार त्याला पडला. 2-3 दिवस भीमराव कुसेकरला तो फोन करत होता, कारण परीक्षेची भणभणसारखी चालू होती. वरीस आलंय बोलून झालंय, काहीतरी सुरू करा, नाही तर नाही म्हणून सांगा, आम्हाला आमचं मार्ग निवडाय बरं. रागा वैतागानं भीमदास कांबळेच्या हातून कार्यक्रम करायचं त्याने ठरवलं आणि त्यासाठी भीमदासने आनंदानं रविवारचा दिवस नक्की म्हणून सांगितलं. तो भीमदासला जाऊन भेटला, कार्यक्रमाचं रीतसर आमंत्रण दिलं. तसंच भिवानं परशाला कळवलं तर त्याची एकच घाई, पत्रिका छापाय पाहिजे, तालुक्यात पत्रिका समाजात पोचल्या पाहिजे. भिवानी स्वतः पत्रिका छापून घेतल्या, त्याला बोलवून त्या दिल्या. त्याला पण आनंद झाला आणि एकदाचा कामाला मुहूर्त लागल्यानं तो हुरळत सुसाट पळून गेला. 3-4 दिवसात त्यांनी गावागावात जातीनं जातीला पत्रिका दिल्या यायचा आग्रह केला. एक बरं झालं होतं, पत्रिकेत समस्त नाईक परिवार आणि 16 ग्रामस्थ एवढाच उल्लेख होता. व्यक्तिगत भीमदास कांबळेच्या हस्ते इतकं सोडून कोणाचंही नाव लिहिलेलं नव्हतं, त्यामुळे वादावादीचा प्रश्नच येणार नव्हता असं आत्ता तरी परशाला वाटत होतं. त्यांनी नाईकवाडा ते पवार वस्तीपर्यंत भला मोठा मांडव आणि स्टेजचं कंत्राट रामनाथ पवारला दिलं. बिलाचं भिवाच्या कानावर घालायला सांगायचं तो विसरला नव्हता, तर मधल्या आळीच्या नायडू फोटोग्राफरला फोटो आणि व्हिडिओ शूटिंगची ऑर्डर दिली. त्याला पण बिल भिवाकडनं घ्यायचं असं बजावलं. 2000 लोकांनी जेवण करायचं. ती ऑर्डर मरकळच्या सोनबा लोखंड्याला दिली. त्याला पण बिलाचं भिवालाच बोलायला सांगितलं. भिवाचा नंबर, पुण्याचा पत्ता आठवणीने त्यांना दिला. त्यांनी केलेलं हे सूत्रबद्ध नियोजन तो वेळोवेळी फोनवरनं भिवाच्या कानावर घालत होता आणि ठीक आहे म्हणून भिवा पण त्याला संमती देऊन मोकळा होत होता.
शनिवारी येऊन सगळ्यांना ॲडव्हान्स देऊन जातो असं सांगून तो परशाला आणखीन उभारी देत होता. परशा पण इतका खोडील, फुकण्यानं स्वतः भीमरावच्या घरी जाऊन पत्रिका दिली. नशीब भीमराव घरात नव्हता. त्यांनी पत्रिका देता देता एक टोमणा मारलाच. आमची मतं चालणार नसतील तर नाही आलं तर चालन. तो असा खोचक बोलल्यामुळे भीमरावची बायको त्याला पदर सावरत म्हणाली, आम्हाला निवडणूक लढवायची हाऊस नाही आता. जशी लय निवडणूक लढवून थकलेगत बोलताय वहिनी. निदान पक्षाच्या उमेदवारासाठी तरी मतं मागताल का नाही? दादाची तारीख मिळेना म्हणून भिवाने हाकनाक वरीस घालवलं. त्यो मस मान देतोय पण यांना मान घेऊ ना. मग मीच म्हणलं साहेब आमच्यातला आहे त्याला द्या मान. आम्ही काय मानपानाला हा पपलो नाही. 20 वर्ष मान दिलाय. लाल दिवा होता तालुक्यात एकल्याला. ती अभिमानानं म्हणाली तर हे बरं राहिलं. राहू द्या वहिनी, कशाला माझं तोंड खराब करायला लावताय. या मानव जमलं तर. कुणा वाचून काय नडत नाही. तुम्हाला तरी जमतंय का बघा. तेवढंच कोकाचं बॉट तरी लावतेल आमच्या सावसनी. असं म्हणून तो तिथनं निघून आला. रविवारचा दिवस उजाडला. नाईकवाडा सणासारखा साजला होता. तालुक्यातले बरेच लोक मुक्कामी आले होते. सगळा थाटमाट बघून त्यांना परशाचं कौतुक वाटत होतं. 8-10 तरणी पोरं, इंदलकर पाहुणा, पवार वस्तीची 20-25 पोरं, लहू साळवे, त्याची भावकी, असे सगळे दिवसभर राबत होते. स्पीकरची भणभण चालू होती. दिवसभर फक्त शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि उमाजी नायकांचा पोवाडा. या उपर पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा, नाहीतर उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, एवढीच रेकॉर्ड चालू होती. तिकडे भटारखान्यात स्वयंपाकाची तयारी चालू होती. जुन्या पादुका परशानं पहाटच पाण्याने आणि दुधाने स्वच्छ धुवून घेतल्या होत्या. गावातले लोक येऊन डोकवून जात होते. कार्यक्रमाची सगळी सूत्र संभाजी पवार सांभाळणार होता. त्यांनी कार्यक्रमाचा सुटसुटीत आराखडाच आखलेला होता. सगळ्या आळ्या नाळ्या भगव्या पताकांनी सजवल्या होत्या, तर पवार वस्तीत निळ्या पताका निळे झेंडे फडकत होते. गावभर भगवे निळे पिवळे झेंडे लावले होते. ते डौलांनी आनंदात फडफडत होते. गाव रंगानं सजलं होतं. पाण्याचे टँकर आणून रस्त्यावर पाणी मारून सगळा फुपाटा खाली बसवला होता. जवळजवळ 12 वाजले तरी भिवा आणि भीमदास आले नव्हते. कार्यक्रमाची त्याची पूर्ण तयारी झाली होती. हार, तुरे, नारळ, टेबल खुर्च्या, महापुरुषांचे फोटो, कार्यक्रमाचा मोठा फ्लेक्स एका स्टेजवर आणि एका कमानीला लावलेला. त्यावर फक्त उमाजी नायकांचाच फोटो छापलेला. हळूहळू मांडवात माणसं जमत चालली होती. सगळी काळी तुळतुळीत. कुणी ना कुणी, प्रत्येकजण एकमेकांचे पाहुणे होते. त्यांच्या गप्पांवरनं ते स्पष्ट होत होतं. गाव सोडून शहरात गेलेले बरेच नाईक आज आवर्जून नटून थटून बायका पोरांसोबत आले होते. त्यामुळे एक वेगळाच उसळ नाईक समाजात उसळत होता. एकदाचे भिवा भीमदास आले आणि तशी इकडं तिकडं पांगलेली माणसं, गावकरी मांडवात एका छताखाली जमा झाली. अंकुश मांडेकर एकटाच कुदळ फावडं घेऊन आला होता. भीमदास येता तुतारी, सनई, हलगी, चौगडा एकदमच निनाद करायला लागले. हार, नारळ, हळद, कुंकू, फुलं, अगरबत्ती यांनी सजवलेलं ताट कोणीतरी भीमदास पुढे धरलं आणि त्यांनी कुदळीला हात केला. पुजलेली कुदळ उचलून त्यांनी जमिनीवर हाणली. टाळ्या वाजल्या. भंडलकर पाहुण्यानं पूजा करून भिवाला नारळ फोडायला सांगितलं. कार्यक्रम झाल्यावर स्टेजवर सगळ्यांना संभाजी पवारनं माईकवरून आमंत्रित केलं. सरपंच सोडून नाव घेतलेले सगळे लोक पटापटा स्टेजवर येऊन बसले. परशानं प्रास्ताविक केलं. एकच शब्द फिरून फिरून बोलण्यात त्यांनी 10-15 मिनटं घेतली. दडून बसल्यागत नाथू नाईक बोळातून बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ भीमराव कुसेकर पण आला. संभाजी पवारनी त्या दोघांनाही स्टेजवर बोलवलं, पण ते मानापानाचे. पत्रिकेत नाव नाही म्हणून वर गेलेच नाहीत. भीमदासला घाई होती, त्यामुळे त्यांनी पहिलं भाषण केलं. भिवाचं, सगळ्या ग्रामस्थांचं त्यांनी भरभरून कौतुक केलं आणि या उपक्रमाबद्दल परशाचं तोंड भरून कौतुक केलं. तेव्हा त्याचा ऊर त्यालाच फुगल्यागत वाटत होता. काळा परशा कौतुकामुळे जांभळला होता. भीमरावला वारंवार विनंती केल्यावर तो स्टेजवर आला आणि त्यांनी फक्त शुभेच्छा देऊन भाषण आटोपतं घेऊन पळ काढला होता. भाषण लांबत चालल्याने लोक कंटाळत होते. त्यात स्वयंपाकाच्या वासानं त्यांच्या भुका उंचावल्या होत्या. नथू नायकाला भाषण करायला भिवानं सुचवलं तशा परशाच्या आखाडावर आठ्या पडल्या. नेमक्या त्या आठ्यात तेढ वाढवल्यासारख्या भासल्या. नाव पुकारताच नाथू उठला. भाषणाला उभा राहिला. छत्रपती शिवाजीराजे, क्रांतीवीर उमाजीराजे या दोघांना मी अभिवादन करणार आहे, कारण हा कार्यक्रम उमाजी नायकांच्या पादुकांचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तमासाच्या माणसांच्या पुण्याईनं होतोय याचा मला आनंद आहे. मी जेव्हा गावात आलो तेव्हा मला प्रश्न पडला, कार्यक्रम उमाजीराजाचा आहे का आंबेडकर लहुजी वाचतात, नेमका कोणाचा? मला काय कळेना.
मी नेमका कुठल्या वस्तीत आणि कोणाच्या कार्यक्रमाला आलो आहे. त्याचं असं बोलणं चालू होतं आणि चुळबुळ करत आलेले पाहुणे गावकरी एक एक करत पंक्तीला जाऊन बसले. त्याच्या डोळ्यादेखत लोक उठून जात होते, तरी पण त्यानं त्याचं तिरकसं बोलणं चालूच ठेवलं. मला काही चांगल्या कामात खोडा घालायचा नाही, पण राजे हो, मला तुम्हाला एक आव्हान करायचं आहे, प्रश्न विचारायचा आहे. अजून पण आपण वंजळच करणार का? माझं म्हणणं तुमच्यातल्या कायकाला रुचणार नाही, पण मी खरं आणि उघड बोलणारा माणूस आहे. मी कोणाच्या बापाला डरत नाही. मी माझं म्हणणं मांडतोय. बाकी तुमचं तुम्ही ठरवा. मी या कामात ढवळाढवळ करणार पण नाही आणि लक्षही घालणार नाही. मी काय वर्षाकाठी कधीतरी येणार. मला गावात आसरा कुठे? माझं पण भिवा कुशेकरसारखं आहे. गावात नाही आसरा म्हण कारभारी हातपाय पासरा, अशी गत. माझी तुमची समदेंची एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. दुसऱ्याच्या घरात भांडणं लावल्यापेक्षा गावात तुम्हाला स्वतःला आसऱ्याला घर आहे का ते बघा. उगा फुशारके मारत गावात लोकात भांडणं लावायची इद्या आता बंद करा. एवढं मी समाजासमोर त्यांना हात जोडून सांगतो. असं म्हणून तो हात जोडून स्टेजवरून उतरला, निघून गेला. पण त्यामुळे वातावरण गढूळ झालं. काहींना नाथू नायकाचं म्हणणं पटलं होतं, तर ज्यांना त्याची खोड माहिती होती ते त्याला वाईट साईड बोलून मोकळे झाले. झेंड्याच्या रंगासारखी ढवळाढवळ नायकांच्या मनात चालू होती. ज्याला त्याला खाऊन पळायची घाई, म्हणून जेवणावर ते तुटून पडले होते. कार्यक्रम संपताच भिवा तडक निघून गेला. परशा त्याच्या मागे पळत गेला. जाऊन त्याच्या गाडीपुढे आडवा होत विनंती करायला लागला, 2 घास तरी खाऊन जा. तुम्हाला त्याने भाषण करायची हौस आहे ना? केली का नाही समदेची खारडपट्टी? चांगलं बघवत नाही हो आमच्या जातीच्या लोकांना. मी माफी मागतो तुमची. हे बा परशा, जोरानं कामाला लाग. उमाजीराजेंचं स्मारक मी करून दाखवणार आहे. पैशाची काळजी करू नको. त्या स्मारकाच्या उद्घाटनाला मी काय करतो बघ. असं म्हणून भिवा गाडीत बसला. त्याच्या भोवती गर्दी झाली होती. ती गर्दी त्याच्या या निर्धारानं आनंदली होती. भिवा नेमकं काय करणार याचा अंदाज आखण्यात पुरं गाव भिडलं. भिवा नक्की आता गावात बंगला बांधणार असं सगळे म्हणत होते. परश्या स्मारकाचा आराखडा आखून जातीत तोऱ्यात मिरवत होता. दुभंगलेल्या मनांना कोण काळजात आसरा देणार हा प्रश्नही आजही खेड्यापाड्यातल्या जातीयवाद बघून भिवाचं मन दुःख विवल करत होता. आणि वंचिताच्या आसऱ्याला विसावायला भिवाचं मन उसळी घ्यायला लागलं होतं. श्रोते हो, गेले 10 दिवस तुम्ही ऐकताय सुरेश कृष्णाजी पाटोळे लिखित आसरा ही कादंबरी. कशी वाटली कादंबरी कमेंट करून जरूर कळवा. आपल्या मित्रपरिवारात ही कादंबरी शेअर करा. कादंबरीचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि भेटत राहा चॅनलवर अशाच उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.